शनी प्रदोष व्रत हे हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे आणि फलदायी मानले जाते. जेव्हा त्रयोदशी तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनी प्रदोष म्हणतात. हा योग शिवभक्त आणि शनी दोषाने पीडित असलेल्या लोकांसाठी सुवर्ण संधी मानला जातो. हिंदू संप्रदायात प्रत्येक महिन्यात येणाऱ्या दोन्ही पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते. प्रदोष व्रत हे प्रामुख्याने भगवान शंकरांच्या आराधनासाठी समर्पित आहे. जेव्हा हा प्रदोष शनिवारच्या दिवशी येतो तेव्हा त्याला शनी प्रदोष असे म्हणतात. या दिवशी भगवान शिव आणि न्यायदेवता शनिदेव या दोघांचीही कृपा एकाच वेळी प्राप्त करता येते. जर तुमच्या कुंडलीत देखील शनीची 7.5 शनी दोष असेल तर हा दिवस तुमच्यासाठी अत्यंत खास आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शनी प्रदोष कधी आहे, त्याचे महत्त्व काय आहे आणि या दिवशी कोणते उपाय करावेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. 2026 मध्ये शनी प्रदोष हा 27 जून 2026 शनिवार या दिवशी येत आहे. प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्तानंतरचा काळ हा भगवान शंकर हे कैलास पर्वतावर प्रसन्न मुद्रेत नृत्य करतात आणि सर्व देवी देवता त्यांची स्तुती करतात. शनी प्रदोष व्रत केल्याने अनेक प्रकारचे लाभ मिळतात. त्यामध्ये शनी प्रदोषाचे व्रत केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात आणि संतती सुखाची प्राप्ती होते. शनिदेव हे भगवान शिवाचे परम शिष्य आहेत. त्यामुळे या दिवशी शिवाची पूजा करणाऱ्यांना शनिदेव कधीही त्रास देत नाहीत आणि 7.5चा प्रभाव देखील कमी होतो. जुन्या आजारांपासून सुटका मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते. प्रदोष व्रताची पूजा ही संध्याकाळी प्रदोष काळात केली जाते. ही पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. महादेवाच्या समोर दिवा लावून व्रत करण्याचा संकल्प करावा आणि दिवसभर उपवास करावा किंवा फलाहार करावा. सूर्यास्ताच्या साधारण 45 मिनिटे आधी आणि 45 मिनिटे नंतरच्या काळाला प्रदोष काळ असे म्हणतात. या काळात पुन्हा अंघोळ करून शिवमंदिरात जावे किंवा घरात पूजा करावी. भगवान शंकरांच्या पिंडीवर गंगाजल, दूध, दही, मध आणि तूप यांचा पंचामृत अभिषेक करावा. महादेवाला बेलपत्र, धोत्र्याचे फूल, पांढरी फुले आणि भस्म अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि शनी प्रदोष व्रताची कथा वाचावी. शनीचा प्रकोप शांत करण्यासाठी आणि भगवान महादेवांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी शनी प्रदोषाच्या दिवशी काही उपाय केल्यास देखील नक्कीच परिणाम होतो. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि झाडाला प्रदक्षिणा घालावी आणि ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. या दिवशी शिवचालीसेसोबतच शनी चालीसाचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. तसेच प्रदोषच्या दिवशी काळे तीळ, काळे कपडे, छत्री किंवा मोहरीचे तेल गरजू व्यक्तींना दान करावे. तसेच काळ्या कुत्र्याला किंवा गायीला भाकरी खाऊ घालावी. या दिवशी घरात किंवा मनात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता आणू नये. तसेच तामसिक भोजन पूर्णपणे वर्ज्य करावे. यामध्ये कांदा, लसूण, मांस, मद्य हे पदार्थ खाऊ नयेत. या दिवशी कोणाचाही अपमान करू नये. वृद्ध, गरजू लोकांचा छळ करू नये, कारण शनिदेव हे कर्माचे दंडाधिकारी असतात. ते आपल्या कर्माचे आपल्याला फळ देतातच. त्यामुळे कोणाचाही अपमान करू नये. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका.